सुषमा अंधारे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या, आपण त्यांच्याकडून या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया, चर्चा करूया। सुषमाजी, आपल्यापर्यंत पण एव्हा बातमी कळली असेल, हा जो आक्षेपार्ह मजकूर आहे तो लवकरात लवकर काढावा, झी 24 तासने यासाठी मोहीम आखली आहे। शिवप्रेमींचे सुद्धा संतप्तजनक अशा या सगळ्या भावना येतात। निश्चितपणे तो मजकूर हटवण्यासाठीची मागणी योग्य असेल, मात्र म्हातारी मेल्याचे दुःख नसते, काळ चोकावतो। वारंवार हा खोडसाळपणा करणारे लोक कोण आहेत, या यंत्रणा कुठल्या आहेत आणि या यंत्रणा चालवणारे लोक कोण आहेत, हे एकदा लक्षात आलं की यांची प्रवृत्ती काय आहे ती कळते। जेम्स लेन प्रकरण असेल किंवा आता अगदी अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांबद्दल गरळ ओकणारा सोलापूरकर असेल, ही सगळीच्या सगळी लोक भांडारकर ट्रस्टशी संबंधित आहेत। विकिपीडियाचा मजकूर हटवणं हे सोपं आहे एक वेळ, परंतु भांडारकर ट्रस्टला आर्थिक रसद कोण पुरवतं? भांडारकर ट्रस्ट मध्ये सतत असे विकृत मेंदू कसे कामाला लागतात आणि या विकृत मेंदूंच्या साठी सरकार काहीच निर्णय घेत नाही। जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि इथली एकूण यंत्रणा, राहुल सोलापूरकर असतील किंवा भांडारकर ट्रस्टशी संबंधित लोक असतील, अशा लोकांवर जोपर्यंत कायदेशीर कारवाई करत नाही तोपर्यंत या आपल्या सगळ्या मोहिमेला, म्हणजे आपण करताय ते फारच चांगलं, परंतु खऱ्या अर्थानं त्याची फलश्रुती होणार नाही असं मला नक्की वाटतंय। ठीक, निश्चित आम्ही याचा पाठपुरावा करत राहू आणि हा बदनामीकारक मजकूर हटवावा, या वृत्तीला कुठेतरी अटकाव बसावा, यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, यासाठी आमचा पाठपुरावा निश्चित राहील। सुषमाजी, धन्यवाद। आपण झी 24 तास बरोबर बोलला। सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या। तर शंभूराजेंसंदर्भात सोशल मीडियावरची बदनामी थांबवावी, झी 24 तासची विशेष मोहीम, विकिपीडियावर शंभूराजेंबाबतचा हा आक्षेपार्ह मजकूर काढावा आणि शंभूराजेंचा हा आक्षेपार्ह मजकूर कधी काढणार, सवाल आता शिवप्रेमी विचारतात।